वहिनी, तुम्ही बोलवलत मला? बस इथे. बस. काय चाललंय तुझं आणि असं किती दिवस चालणार आहे? वहिनी काय झालं? माझं काही चुकलं का? चुकलं नाही तर काय? कधी विचारणार आहे सारंगला फ्रेंडशिप साठी? वहिनी घाबरवलं तुम्ही मला. मला वाटलं माझं काहीतरी चुकलंय म्हणून. सावली, अगं प्रत्येक वेळी आपलं काहीतरी चुकतंच, असं काही नसतं. आणि चूक बरोबर ह्याच्या पलीकडे पण आयुष्य आहे की नाही तुझं? आणि त्याच आयुष्यात रंगत आणण्यासाठी आम्ही आहोत ना. बबलूराव अँड सोमराव एंटरप्राइज. हा, पण वहिनी तू ज्या पद्धतीने सावली वहिनीला सांगतेस ना, त्या पद्धतीने काहीच उपयोग होणार नाही. हा वहिनी, आवाजात आहे ना जरब पाहिजे, जरब माझ्यासारखी. वहिनी मुळात तू थोडंसं ना बेरिंग धरून ठेवायला पाहिजे होतंस काय. तिच्याशी इतकं सॉफ्टली बोलशील तर दादासोबत मैत्री करायची हे ती ऐकेल का? अरे मी खूप प्रयत्न केला, पण बिचारी इतकी सिरियस झाली ना की मग मला हसू आवरलं नाही. वहिनी, मी नाही विचारू शकत त्यांना. माझी लायकी नाहीये तेवढी. सावली, परत असं बोललीस ना तर मार खाशील माझा. आणि लायकीचा काय संबंध आहे यात? मला सांग, माणसाची लायकी कशावर ठरते? माणसाच्या वागण्यावर, त्याच्या वर्तणुकीवर, हो की नाही? आणि मला खात्री आहे तुझं वागणं बघता तू सारंगच्या मनात घर करायला सुरुवात केली आहेस. अगं स्पष्ट दिसतं त्याच्या चेहऱ्यावर ते. पण तुम्हाला सांगू का, कधी कधी असं वाटतं जे चालू आहे तेच राहू द्या. जर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला झिडकारलं तर जे सुख मला मिळतंय ते पण मिळणार नाही. आणि मी ज्या घरातून आले ना, त्या घरात पुन्हा नाही जाऊ शकत वहिनी. पण का जायचं तुला तिथे परत? सारंगशी लग्न केलंयस ना, मग आता अजिबात माघार नाही. पण वहिनी, या सगळ्याचा शेवट काय? सावली वहिनी सारंग तुला फ्रेंडशिप करायला विचारणार आहे का? नाही, पण या सगळ्याबद्दल का बोलतोय आपण? मुळात जर आता सावली वहिनीने सारंग दादाला फ्रेंडशिपसाठी नाही विचारलं तर आपण तिघं जेवणार नाही. नाही जेवलं. हे काय? नाही नाही नाही, आम्ही नाश्ता नाही करणार. बबलू, बबलू काय तुला बोलायला काय जाते? अरे नाही जेवलो ना तर माझी उंची वाढणार नाही. बबलू, तू कोणाच्या बाजूने आहेस ना? तुझ्या बाजूनेच आहे. खरंच आपण जेवणार नाही. बाहेर जाऊन जेऊ नक्की. बघा, ऐका, तो बसलाय ना, तो सारंग दादा आणि मी सावली. सावली, कॉफी छान झाली. सारंग सर, मी एक बोलू? बोल ना सावली. सारंग सर, मला एक विचारायचं होतं. तुला विचारण्यासाठी परमिशनची गरज आहे का? बिंदास बोल. माझ्यासोबत तुम्ही फ्रेंडशिप कराल का? मागून मागून माझ्याकडे काय मागतेस तू सावली? फ्रेंडशिप? अगं तू जर माझ्याकडे जीव मागितला असतास ना तर तुझ्यासाठी जीवही दिला असता मी. पण तुला आता फ्रेंडशिप हवी आहे तर हे घे, माझी फ्रेंडशिप. इतकं सोपं आहे बस. एवढं सगळं करायचंय? मला नाही जमणार. जमेल जमेल. हा, ठीक आहे. हे घ्या. चल चला. नाही ना. जमेल जमेल, चल ना. जमेल, काय नाही तर. चल ते पोचव. अगं पण मम्मा, हे हे मी द्यायचंय सावलीला जाऊन? हो, तूच द्यायचंयस.
तू गाणं गातेस का? आपण फक्त तोंड हलवतो ना. हा, मग ह्याची गरज तुला नाहीये, सावलीला आहे. ती गाते ना गाणं, त्यामुळे हे तिला नेऊन द्यायचं. कळलं? पण त्या मेहेंद्रांच्या घरी जर तिने रियाज केला, कोणाच्या नजरेत आली तर? तो तिचा लुकआउट आहे, आपला नाही. मला खात्री आहे सावलीवर. सावली बरोबर हँडल करेल सगळं. शब्द दिलाय तिने मला, आणि ती तिचा शब्द पाळणार. खात्री आहे मला तिची, तुझ्यापेक्षा जास्त. पण मम्मा, त्या मेहेंद्रींकडे आपण रोज ये जा करतोच ना. मग तू पण चल ना सोबत माझ्या. मी एकटीच का? तू पण चल ना. तारा, एखाद्याचा बुद्धीचा दुष्काळ किती असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण असतं. काय अक्कल आहे तुला थोडीशी? हा, कालची रात्र विसरलीस? काल ऑलमोस्ट आपल्याला सारंगने रेड हँड पकडलं होतं. वाचलोय हा आपण काल. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा त्याच सिच्युएशन मध्ये टाकू नकोस. अगं, तिथं जाऊन पुन्हा पुन्हा सारंगला फेस करा, तिलोत्तमाला फेस करा, कशाला? निदान एवढं तरी तू करू शकतेस ना. हा, तुझी काही जबाबदारी आहे की नाही? तू जायचंस. पण तिकडे मला त्यांनी कोणी असं खोदून खोदून विचारलं तर मी काय उत्तर देईन? तर तुला एवढं कळत नाही कुठे काय कसं बोलायचं ते? नाहीये तुला एवढी अक्कल? मॅनेज इट.